सुंदर मनामध्ये भरली. शिवाय अपूर्ण मिळत आहे. मी हाय तुझ्यासोबत. मला साथ देशील आयुष्यभर? सांग ना, मला आयुष्यभर साथ देशील? अरे असे कशा शर्यतीत पळतील ते मी म्हणतो. येड लागलं काय? इथं चालता नाही येऊ राहिलं त्यांना. हा ना, आता काय करावं? काय काल का माझं त्याला हितच राहू दे 4-5 दिवस. म्हणजे डॉक्टरशी बोलून येऊ आपण, त्यांना सगळं समजावून सांगू आणि त्यांना सांगू हित आहे तोवर ठीक आहे, हितनं बाहेर गेला तर कोणाचंच ऐकायचं नाही. तो तुम्ही बोलाल का? म्हणजे कसं आहे, शर्यतीचा दिवस उलटून गेला ना की मग काही चिंता नाही हो आपल्याला. नाही बोलू डॉक्टर बरोबर, नाहीतरी त्यांचे रिपोर्ट येणारच आहेत ना. आत्ताच बोलू, चला. मारुती राया, मारुती राया, मारुती राया. हे पा मारुती राया, मी तुला खरं सांगतोय, तू माझं सगळं म्हणजे सगळं ऐकतं ना, म्हणून त्या छक्काने तुझ्याकडे आलोय. बरं हे बा, माझ्या अंगातली सगळी शक्ती अभिनव रावांना दे आणि ना त्यांना शर्यतीसाठी बरं कर. आणि त्यांची दौलत सारख्या वाईट माणसांना ना अभिनव रावच ताळ्यावर आणतील. पा तू कसं त्या संजीवनी पोटीसाठी अख्खा द्रोणगिरी पर्वत असं उचलून आणला होता, तसं अभिनव रावांना जोखड उचलण्याची ताकद दे बरं. कारण ते जिंकल्यावर गावचं आणि पर्यायाने माझं सुद्धा भलं होणार आहे. मारुती राया, त्यांना नवसंजीवनी दे रे बाबा, प्लीज म्हणतोय मी तुला. बरं का? ऐक ना, येतं बरं. येतो आम्ही. काय म्हणतो रिपोर्ट डॉक्टर? एक्सलंट. म्हणजे अभिची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्या जागी जर दुसरा कोणी असता तर 1 महिनाभर पाय हलवला नसता. अहो पण ते तर व्यायाम करून राहिले. एक्झॅक्टली, चांगलंच आहे ते. यासाठी आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे खरं तर. हा पण जखमा वाढल्या आहेत ना त्याच्या अजून. हा पण होईल ना ती बरी 1-2 दिवसात. तसंही मी उद्या त्यांना डिस्चार्जच देणार आहे. नका देऊ. म्हणजे डॉक्टर साहेब, तुमची थोडी मदत पाहिजे आम्हाला. कसली? काय डॉक्टर साहेब, शर्यत तोंडावर यायले. हे जर आता घरी आले ना तर लगेच ते यायमाला सुरुवात करतील आणि शर्यतीत जातील. कोणाचंच ऐकायचे नाही ते. हो डॉक्टर, या शर्यती पायीच त्याची ही अवस्था झाली आहे. नाही हट्टी आहे हो माझं लेकरू. तुम्ही ना त्याला सोडूच नका. 4 दिवस हितच ठेवा. लई डोकं काय शर्यतीसाठी हट्ट करल, पण त्याला सांगायचं बाबा रे, या जखमा बऱ्या झाल्याशिवाय हितनं हालायचं नाही. काय हो? होय. आणि डॉक्टर साहेब, एकदा की शर्यत झाली ना का दुसऱ्या मिनिटाला आम्ही त्यांना घरी घेऊन जातो. बघा डॉक्टर साहेब, आई बापाचं मन जरा समजून घ्यावं तुम्ही. म्हणजे काय, आमचं पोरग आम्हाला धडधाकट घरी घेऊन जायचंय हो. कोणालाच काही सांगू नका तुम्ही. त्याच्या बायकोने जरी विचारलं ना तरी बी तिला हेच सांगा की पायाच्या जखमा बऱ्या झाल्याशिवाय त्याला इथून हलता यायचं नाही. माफ करा डॉक्टर साहेब, पण आम्हीच तुम्हाला असं करायला सांगू राहिलो.
अप्पा तुमची काळजी समजू शकतो मी, शेवटी मी देखील बाप आहे. डॉक्टर साहेब आम्ही घेऊ काळजी त्याची. इथं त्याच्या खोलीच्या बाहेर पहारा देऊ आम्ही. हो तुम्हाला नाही त्रास होऊ देणार कसलाच. हात जोडते डॉक्टर साहेब, एवढं ऐका आणि एवढं करा. ठीक आहे, तुमचा कन्सर्न मला कळतोय. आपण एक काम करूया, काही आता नवीन औषधं लिहून देतो, ती त्यांना द्या. हा हा हा. म्हणजे आपण त्यांना पुढे काही दिवसांसाठी ॲडमिट करू शकू. हे औषध. डॉक्टर साहेब लई उपकार झाले बघा तुमचे. तुम्ही आम्हाला पाहावं ते प्रॅक्टिस कशी चालली. काय आलं तुम्हाला? कुठे काय आणि रडल्यात का तुम्ही? डोळे का बरं सुजलेत? ते झोप नाही झाली नाही. खरं का? कोणी काही बोललं का तुम्हाला? नाही मला नाव सांगा फक्त, तंगड तोडून ठेवतो. ते तर तू ऑलरेडी तोडलंय ना. हां काय ते? म्हणलं तू हॅट्रिक होते का नाही यावेळेला? हां विषय का मिस नाशिक? नाही झाली तर असं होऊच नाही शकत. झाली नाही ना तर परत तोंड नको दाखवू मला तुझं. आहे ना का मी लुज्जर लोकांचे संबंधच ठेवत नाही, त्यांच्या सावलीला बी उभी राहत नाही. हॅट्रिक होणार मग आपली फ्रेंडशिप पण वचन आहे कामिनीचं. बाबा रजेचा अर्ज. हां सर, शर्यत होईपर्यंत. ठीक आहे मंजूर करतो मी, पण अभिनम्य रावत जिंकले पाहिजेत शर्यत बरं का. ढाल आहे ना जागीरदारांच्या घरातच आली पाहिजे. त्या जिपऱ्या वळूचं नाक चांगलं ठेचलं पाहिजे. गावभर बोंबलत फिरतोय तो. अभिनम्य राव हारले ना तर त्यांच्या हातात बांगड्या भरून त्यांची मिरवणूक काढणार आहे म्हणे. ह्याचीच मिरवणूक काढायला पाहिजे गाढवावर बसून. त्या बिचाऱ्या गाढवाला कायला त्रास द्यायचा? तेही खरंच आहे म्हणा. कसं दिसेल ना ते गाढवावर वळू बसलंय असं. सर आता मला फक्त अभ्या फिट होऊन मैदानात उतरायला पाहिजे. त्या दौलतचा विचार करायला वेळ नाही आपल्याकडं. साव कसा बे बस अबे स्टंट नको देऊ का. पायाचं बँडेज बिंडेज निघत. लेकूर वळलं रे पायाला. बस झालं आता कौतुक. अबे तू असं वागू राहिला ना जसं का तुझ्या आयुष्यातली शेवटची शर्यत आहे. कसं समजू की? पाहिलं डॉक्टर, हे असं चालू आहे यांचं. अजिबात ऐकत नाही दुसऱ्याचं, स्वतःच खरं करीत आहेत. अभि असं काही करू नकोस प्लीज. बस इथे.
नीट धर बरं त्याला. सावकाश सावकाश. अरे डॉक्टर मी फिट आहे. हो ते त्यांना ठरवू द्या ना. तुम्ही काय डोकं लावी दोघीच. सगळ्या गोष्टीतलं सगळं आपल्याला नाही कळत. तू लवकर रिकवर होतो आहेस हे खूप चांगलं आहे. कधी डिस्चार्ज येत आहे मग मला? थांब ना लेकरा, नको ना घाई करू तू. आधी ऐक तर ते काय सांगतात ते पूर्ण ऐक. हे बघ अभि, तू चालू शकतोस, थोडा व्यायाम देखील करू शकतोस, पण तू लगेच सध्या पळू शकणार नाहीस हे लक्षात ठेव. काळजी घे. काय तू डॉक्टर आहे का? तुला जायचंय का? हा ते शेतावर जरा काम आहे. मग जाय. चल येतो आबे. काय करू राहिली तू? जे मी आधीच करायला पाहिजे होतं. काय आलं दादा? अभिमन्यू शर्यतीत भाग नाही घेऊ शकणार. म्हणजे आई आप्पांनी त्याला दांबून ठेवले हॉस्पिटलमध्ये. शर्यत होईपर्यंत त्याला डिस्चार्ज देऊ नका असं डॉक्टरांना सांगितलंय. काय बोलतोय दादा? हा ना, मी माझ्या कानांनी ऐकले. बापरे. आब्याला जर कळलं ना तर तो घर डोक्यावर घेईल बघ. पण त्यांना त्याला जे पाहिजे ते करता येणार नाही ना. आई आप्पा ह्या थराला जातील असं वाटलं नव्हतं तिला. दादा ते बी काय करणार बिचारे. काळजी वाटते ना त्यांना बी. त्यांना भीती वाटू राहील. हा जर बाहेर पडला ना, हा शर्यतीत जाणार म्हणजे जाणारच. तुम्ही त्याला कुठं बी ठेवा, तो काय कुणाचं ऐकणार नाही. हा ना, म्हणून तर जास्त भीती वाटू राहिली. बाहेर पडायला आणि भलतीच रिस्क घेणं म्हणजे झालं. त्यानं काही करण्याआधी आपण त्याला हेल्प केली पाहिजे. पण तो पूर्णपणे बरा झालाय असं म्हणलेत का डॉक्टर? हा ना, डॉक्टर त्याला डिस्चार्ज देणारच होते, पण आई आप्पांनी त्यांना देऊ नका असं सांगितलं. दादा एकीकडे अभय आहे आणि दुसरीकडे मामी आणि आप्पा. पण आता आपल्याला बाजू घ्यावीच लागेल लतिका. पप्पा हे बाकी बेस्ट केलं तुम्ही. आता शर्यतीपर्यंत राहू दे त्याला आतमध्येच. नाही तर काय, त्याला इलाजच नव्हता हो काही. लहान असताना तर रश्शीने बांधून ठेवला असता, 2 रपाटे दिले असते. पण आता ती बी नाही करता येत ना काही. आपण आहे ना, बारी बारी दे लक्ष ठेवू त्याच्यावर. ते तर करावंच लागणार आहे आता. मी आईला आणि लतीच्या आईला बी सांगतो. तशी बी जास्त माणसांची गरज आहेच की आपल्याला. बारीक लक्ष ठेवूया, कुठं जायलाच नको. बापू तेवढ्या शर्यतीचा दिवस निघून जाऊ दे गाड्या, बाकी काय नको आपल्याला. देवी आई तूच बघ ग बाई आता. दादा अभ्याची साथ द्यायची म्हणजे मामी आणि आप्पांच्या विरोधात जायचं. पण काय करायचं का आता? मामी लय चिडतील रे दादा. हे पाहिलं ते का, अभिमन्यू जर शर्यत जिंकला ना तर कोणाला काय वाटणार नाही. उलट आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो ना म्हणून सगळं आपलं कौतुकच करते. हे पाय आहे, मी तुला बोलू नको. आई मला नाही होणार काही. बोलू नको. एकदा विश्वास तर ठेव ना. आहे ठेवला होता आधी. हा पण आता पाहिलं ना काय झालं ते. आई मला एकदा मैदानावर जाऊ दे. अभ्या नाही. नाही म्हणजे तुला कळत नाही का, माझ्या आयुष्याची वाट लागल. तुला कळत नाही? कळायला वाट लागल. नाही काय नाही, त्या मैदानावरचं हारणं जिंकणं नंतर, पण त्याआधीच माघार घेणं म्हणजे हिंमत हरणं नाही. सांग ना. आणि आता जर हिंमत हरलो नाही, आयुष्यात सगळं हरण नाही.
आई का नाही कळत आहे तुला? मला गेलं पाहिजे, माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी बी नाही, गावासाठी आणि गावातल्या पोरांसाठी, उद्याच्या खेळाडूंसाठी त्यांच्यासमोर आदर्श ठेवायचा आहे मला. आहे असा पळपुटेपणा करून नाही ना चालणार. आई आई एकदा ऐकून तर घे माझं. कळतंय का तुला मी काय बोलून राहिलो? आई एकदा समजून घे. खबरदार जर पुण्यांदा काही शर्यतीचं नाव काढलंस तर गाठ माझ्याशी आहे अभ्या. थोडं जरी आईचं ऋण मानत असशील ना तर गप गुमान पडून राहशील. नाही आता पाहतेच मी तू या खोलीच्या बाहेर कसा पडतो ना ते पाहतेच मी. काय करू राहिली तू? मी आता कोणणार आहे तुम्हाला इथं? तशी वेळ तू माझ्यावर आणू नको अभ्या. पण जर गरज पडली तर मी ते बी करीन. पण तुला शर्यतीत भाग घेऊ देणार नाही म्हणजे नाही. मग करूयात ना, द्यायची ना अभ्याला साथ. तुला काय वाटतं दादा? माझं ठरलंय. माझं बी. कोण आहे? आम्ही ते नाही तुम्ही आणि कोण? अहो मी आणि बापू आहे दारुगडा. हा तुम्ही थांबा बाहेरच, मी येऊ लागले. आई गपरायचा अभ्या. उगा मला चिडीला आणू नको तू. माझं जर डोकं फिरलं ना तर शर्यत सोड, फिटनेस बी बंद करीन मी. उगा माझ्या डोक्याला ताण द्यायचा नाही अभ्या. गप गुमान पडून राह. होय काय करू? अरे काय करू राहिले तुम्ही? अहो दुसरा काही उपायच राहिला नाही तर मी वळते ना माझ्या लेकराला. अहो रडून झालं, ओरडून झालं, चिडून झालं, हातापाया पडून झाल्या लेकराच्या, पण कशाचाच काही फरक पडत नाही त्याला. मग आता येच काय करावं दुसरं? हे कळायला नको शत्रूला. शत्रू? तात्पुरते. कोण शत्रू? अभिमन्यू पहिला मोठा शत्रू आहे आणि दुसरा आशू, कारण तो मुख्यमंत्री आहे त्यांच्या टीमचा. आणि तिसरी तुमची लेख सेनापती आहे ती. अहो मैदानात उतरती ती. नाही हो, लती समंजस आहे. तिला आपल्या गटात सामील करून घेऊयात ना. मलाही तसंच वाटत. लतीला आपल्या बाजूने वळवायला पाहिजे. ठरवू ते. नाही म्हणजे कसं आहे, ती जर आपल्या बाजूला आली ना तर मग थोरले आपोआप येतील ना आपल्याकडे. तशी बी माणसांची गरज आहेच की आपल्याला. पण तरी बी काही सांगायचं नाही बरं डिस्चार्ज विस्चार्जचं त्या दोघांना. कसं आहे, माझा विश्वासच नाही एवढा सुद्धा दोघांवर. लगेच जाऊन सांगतील अभ्याला. हे बाकी खरं आहे. नाही आणि लतीला खोटं बोलणं नाही जमणार. अहो म्हणूनच तर, म्हणजे तुम्ही घरी सांगा पण लतीला काही सांगू नका. कसं आहे, नाही म्हणलं तरी लतीचा सपोर्ट आहेच ना आभ्याला. म्हणून मी तिला सांगितलंय हिथं यायचं नाही आणि आभ्याला भेटायचं बी नाही. काय खरं बोलण्याच्या नादात उगा आपलं काही बोलता बोलता बोलूनच गेली तर काय करावं? मग तर आभ्या कोणाचंच ऐकत नसतोय. पण याच्यातली दुसरी गोष्ट अशी आहे, जर का त्यांना कळलं ना की आपण मुद्दामून दांबून ठेवले इथं, तर मग वरून ब्रह्मदेव काही आहे ना ते कोणाचं ऐकत नसतात. मग काही बी झालं तरी आशूला आणि लतीला आपल्या बाजूनं वळवायला पाहिजे. एकदा का ते आपल्या बाजूने आले ना तर मग ही शर्यत सोडावं. आयुष्यात कुठल्या बी शर्यतीत भाग घेत नसतोय आभ्या.
मला आता बाकी काहीच नको. मला फक्त माझं लेकरू पाहिजे. तो पैसा नको, तो मान नको, ती ढाल नको, मला कायच नको. मला फक्त माझं लेकरू पाहिजे. तो सुखरूप आहे ना, बस. अजून कायच नको. काय ओरडू नको. आईनं आप्पांनी सांगितलं डॉक्टरांना. हा, मी माझ्या कानाने ऐकले. नाही ठीक आहे, नाही तर पाहतो ना मी बी. इथं मला कुलूप लावून कोंडून गेले ना, आता येऊ दे मग पाहतो मी तिच्याकडे. अभ्या, चिडून काही उपयोग नाही. अरे मग ही काय काय कारस्थानं करू राहिली हे? पण आता आपण युक्तीनं वागलं पाहिजे. नाही मी बोलतो ना आईशी, माझ्या पद्धतीने बरोबर बोलतो मी तिला. त्यानं काय होणार आहे? हा खोटेपणा उघडा होईल ना तिचा. त्या मान्य करतील की हो मी सांगितलं डॉक्टरांना म्हणून, पण त्यानं काय होणार आहे? ते तुला शर्यतीत भाग घेऊ देणार आहेत का? नाही. आपल्याला त्यांचं खोटं कळलंय आणि त्यात काही एक चुकीचं नाहीये. त्या फक्त तुला प्रोटेक्ट करण्यासाठी असं करताय. पण त्यांचं खोटं आपल्याला कळलंय हे आपण कळू द्यायचं नाही, कारण त्यातच आपला फायदा आहे. कळतंय का? आपले पत्ते शत्रू पक्षापुढे उघडे करायचे नाही, कळलं का? शत्रू पक्ष झाला का आता तो? सध्या पुरता रे. कोण कोण आहे त्याच्यात? मी आणि लतिका सोडून बाकी सगळे. काय काय मग प्लॅन काय आता? ठरवावं लागल. मी सांगतो. आणि मुळात तुला हे कळलंय हे त्यांना कळू देऊ नको, कळलं का? हा, मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक.